मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार आज पुन्हा एकदा दिल्लीला जाण्याची शक्यता आहे। आज अमित शहांसोबत दिल्लीत या तिन्ही नेत्यांची बैठक होणार आहे। त्यामुळे येत्या 24 तासांमध्ये खाते वाटपावरती अंतिम शिक्कामोर्तब होण्याची शक्यताही वर्तवली जाते। सूरज मसूरकर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले आहेत। सूरज, काय सांगाल? पुन्हा एकदा दिल्ली वारी होते, या दिल्ली वारीत तरी खाते वाटपावरती अंतिम निर्णय होऊ शकतो का? नेमकं काय अपडेट आहे? निश्चितच येत्या 5 तारखेला जो आहे शपथविधी सोहळा आहे, महायुती सरकारचा शपथविधी सोहळा आहे। मात्र त्याआधी मुख्यमंत्री असेल तो उपमुख्यमंत्री पद असेल किंवा मग खाते वाटप असेल, या सगळ्या गोष्टींमध्ये जो आहे तो अद्याप निर्णय झालेला नाहीये। याआधी दिल्ली दरबारी एकदा बैठक झाली होती अमित शहांच्या दरबारी, मात्र त्यानंतर मुख्यमंत्री मुख्यमंत्री पुन्हा आपल्या दरेगावी गेले होते। मात्र त्या बैठकीमध्ये काही ठोस तोडगा जो आहे तो निघालेला नव्हता। मात्र त्यानंतर पुन्हा एकदा महायुतीच्या नेत्यांची बैठक होईल अशी ती माहिती होती समोर आली होती। मात्र आज पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व दोन्ही माजी उपमुख्यमंत्री हे दिल्ली दरबारी जाऊ शकतात। पुन्हा एकदा अमित शहा यांच्यासोबत बैठक होऊ शकते आणि त्या बैठकीमध्ये आज अंतिम निर्णय होऊ शकतो, कारण येत्या 5 तारखेला महायुती सरकारचा शपथविधी सोहळा आहे। त्यामुळे आज कुठेतरी पुन्हा दिल्ली दरबारी खलबत होऊ शकतात। अच्छा, धन्यवाद सूरज या सविस्तर अपडेटसाठी। तर एकंदरीतच आपण पाहतोय की दिल्ली दरबारी आज खलबत होऊ शकता आणि त्यामुळे खाते वाटपात अंतिम निर्णय होण्याची दाट शक्यता वर्तवली जाते।